करत असताना लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, पवनसूत नवलीचा एक जबरदस्त फलंदाज म्हणून तुषार मोरे आज पाहायला मिळतोय हर्षू यांच्या साथीने. 2 मिनिटं थांबवीन. इथे मात्र आपण पाहतोय जे मान्यवर आलेत आणि त्यांचं स्वागत सन्मान होणं खूप गरजेचं आहे. साहित्य तिवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राहुल ठाकूर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण करायचं आहे. साहित्य तिवारी जी आइए, आपका दही दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में रत्नदीप चषक 2026. आणि आपण पाहतोय जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मायेची भगवी शाळ आपण पाहू शकतायत. हे सन्मान असतं. इथून आपण पाहतोय खूप चांगलं या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून आलेल्या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. स्वागत सन्मान आपण पाहतोय. फुलाप्रमाणे हसत राहा हेच मात्र खूप चांगल्या पद्धतीने दर्शवलं जात आहे. यानंतर मी स्वागतासाठी या ठिकाणी बोलवीन. एका बाजूला असतील आमचे सागर पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील साहेब. दोघांनाही मी विनंती करतोय की त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मयूर मोरे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. सागर पाटील आणि सौरभ पाटील देखील उपस्थित आहेत. सौरभ पाटील सरांचा सत्कार आपण करतोय या स्पर्धेदरम्यान. त्यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत राजा बाबर सरांचं. त्याआधी आपण सन्मान करतोय या ठिकाणी सौरभ सरांचं. सौरभ पाटील सर आपण पाहू शकतायत. पुढील सन्मान आपण करणार आहोत राजा बाबर सरांचं. दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत सन्मान. राजा बाबर सर नक्कीच आपण पाहतायत कृषी विभाग कृषी सेवक म्हणून पदावर आहेत आणि माझे पण देखील परम मित्र आहेत. त्याचमुळे जर पाहिलं तर खूप चांगलं वाटलं मला देखील आज भेटून. जाऊया आपण मॅचकडे जिथे उत्कर्ष पाटील आपल्याशी जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोषदा पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. स्वागत सन्मान पूर्ण होत असताना आता हर्षल यांच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद इथे बघायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीनं फटके खेळले. तुषार मोरेच्या बॅटमधनं एक चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना अगदी शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलचा पुन्हा एकदा खेळ कट करायचा होता. हर्षू यांना बॉल क्लिअर कट केलाय आणि जिथे आपण पाहू शकाल बाबू यांनी कमबॅक केलं. जो चौकार आला, एक व्हाईट बॉल आला, त्यानंतर बाबू यांना आपली गोलंदाजी अगदी अचूक हाताळली आणि पहिल्या षटकाचा खेळ योग्य पद्धतीने संपला. ज्या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपतो त्यावेळेला नवली हा संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. 10 रन बिनबाद ही जमेची बाजू आहे. तुषारनं खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह इंटेंटनं सुरुवात केली. खराब चेंडूचा संपूर्णपणे तिरस्कार करणार ज्या पद्धतीने या खेळाला चालवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 10 आहेत. एका बाजूला DNCC टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलेली गोलंदाजी आणि एका बाजूला इन्व्हाइट केलं बॅटिंगकरिता ते म्हणजेच नवली या संघाला. पहिल्या मॅचमध्ये मायकोपवरती मात करत नवली संघाने दुसऱ्या डावामध्ये पदार्पण केलं आणि आता जर इथून जिंकलात तर मग त्या संघाला सन्मानानं अगदी शेवटच्या दिवसात आपल्याला सुपर 8 मध्ये बघायला मिळेल.
आज अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट भरपूर चर्चेत राहिलं. पालघरच्या क्रिकेटला भरपूर वाव मिळाला आणि आज पालघर क्रिकेट जर तपासून पाहिलं तर साता समुद्राकडे जात असताना 1,00,000च्या स्पर्धा, 50,000च्या स्पर्धा अगदी प्रत्येक विकेंडला या टेनिस बॉल क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचे हे सुखाचे दिवस. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावला तुषार मोरे यांचा फटका फसला आणि ऑन साईडला जिथे षटरक्षक होते त्यांच्या मस्तकाला दस्तक जे चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता गेला आणि षटकारासाठी इथे तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. फलंदाज बाद होत आहेत आणि तुषार मोरे यांच्यासारखा एक महत्त्वाचा आणि घातक फलंदाज याला शांत करण्यात यश मिळालं. नवीन फलंदाज अर्थात ब्रिजेश घरत, एक दिग्गज क्रिकेटपटू. सातत्यानं तुम्ही क्रिकेटच्या मैदानात त्यांना कूल अँड काम म्हणून अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि तेच ब्रिजेश घरत यांना पण पाहतायत. दाखल होत असताना टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये काय फलंदाजी केली पालघर या संघाकरिता. पहिलाच बॉल फक्त स्लाइस केले बॉलला मनगटाच्या साह्यानं फ्लिक ऑन द रिस्ट आणि जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जर जाऊन तपासून पाहिली तर 11वरती एक धक्का अशी स्थिती बघायला मिळते. हर्षलवरती संपूर्णपणे जिम्मेदारीचं काहूर घेऊन मैदानाच्या आतमध्ये हर्षलला या मॅचमध्ये उभं राहावं लागेल. संघाकरिता एक चांगला क्रिकेटपटू म्हणून सातत्यानं त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे नवली या संघाकरिता आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत. या वयाला फटका तर जरूर खेळलाय. सिंगल मात्र मिळेल का? फेकी खराब आली. जिथे आपण पाहतायत सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्याने रनसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 12वरती. 12 रन्स, 12 धावा धावफलकावरती आहेत. ब्रिजेश सारखा एक अनुभवाचा भंडार, अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी केली, आता देखील चालू आहेत, रुजू आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत डाऊन ॲट 1 साठी. पुढचा बॉल. या वयाला फटका खेळला, स्वीप करायचा होता, चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिटवीन द गॅप 4 धावा. 4. पाडल स्वीपचा फटका, जिथे मंच आहे त्यांनी जो फटका स्वीकारला त्यावरती 4 धावा लिहिल्या होत्या आणि आता या 4 धावेने स्कोर कार्डला गती मिळाली, जाऊन पोहोचली ती म्हणजे 16वरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूला आपण पाहतात ब्रिजेश घरत, एका बाजूला हर्षल घरत, दोन्ही देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले बॅटिंग. पुढचा बॉल अनिकेत यांचा या षटकातील. या वेळेला रिव्हर्स स्विच, क्या बात है. एकदा ब्रिजेश घरतचा हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. कलात्मक, रचनात्मक, अद्भुत, विलक्षण काय फटका खेळला. जेवढं तारीफ करावी तेवढी कमी. म्हणून तर म्हणतात ना की एक्सपिरियन्स खेळाडू संघामध्ये का असणं गरजेचं आहे. आज ब्रिजेश घरत यांना तुम्ही अंडरआर्ममध्ये रुटीन क्रिकेट नाही त्यांना पाहू शकत, सातत्यानं लेदर क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेटकडे असतात, परंतु आज अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये दाखल झाले आणि नवली संघासाठी अफलातून बॅटिंग ज्यांच्या बॅटमधनं होते. स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती. अगदी शेवटचा बॉल आहे. जी रणनीती आखली नंदननं, फलंदाजी ज्या वेळेला मिळाली, फलंदाजी करत असताना 40 रन करण्याचा मानस आहे आणि त्या 40 रनाच्या मागे सध्या आता दुसऱ्या षटकाचा अगदी शेवटचा बॉल असताना 20 रन. याही वेळेला बिटवीन द गॅप बॉल, सलग 3 इन रो. नाव आहे ब्रिजेश घरतच्या बॅटमधनं आलाय. इथे आपण पाहतायत सलगचे 3 चौकार. 4. थँक्यू. प्रभू रामचंद्र स्मरण करत आमचे डीजे प्रसाद. खूप चांगली साऊंड सिस्टम. आज अनेक ठिकाणी आम्ही समालोचन करत असतो, परंतु साऊंड सिस्टमचं खऱ्या अर्थानं सेटलमेंट ॲडजस्टमेंट करावी लागते. परंतु ज्या वेळेला डीजे प्रसाद आमच्या साथीनं जोडले, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आता 24 रन. आणि प्रसादचा मी उल्लेख करत होतो. खूप चांगली डॉल्बी सिस्टम, जो आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय, तुमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतोय, त्याचं सारं श्रेय जातं ते म्हणजे डीजे प्रसाद. खूप चांगली साऊंड सिस्टम. धावसंख्या फलकावरती 24. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12ची सरासरी रॅकेट 24 रन्स आता हर्षल आहेत. ब्रिजेशनं त्यांचं काम बखूबी निभावलं म्हणायला हरकत नाही. काय फलंदाजी केली. आता गोलंदाजी ट्रॅकवरती सुमितचा पहिला बॉल राऊंड डिस्टन्स आणि सेन्सिबल क्रिकेट. एका चांगल्या क्रिकेटपटूची ही तुमची एक वेगळी ओळख आहे. ज्या वेळेला तुम्ही एकासमोर तुमचा फलंदाज चांगलं क्रिकेट खेळत असेल तर त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं हे तुमचं काम आहे आणि हर्षलने ते खूप चांगल्या पद्धतीने निभावलं. धावसंख्या 25. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सुमित यांचा पुढचा बॉल.
यावेळेला ब्रिजेशनं कट केलाय आणि जसा फटका खेळले तसा रन करण्याची जी प्रयत्न राहिले त्या प्रयत्नानं त्यांनी यश मिळवलं आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 26. चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेन की आतापर्यंत ब्रिजेश घरत याने संघाला सावरले, नो डाऊट अबाउट इट. धावसंख्या फलकावरती 26 वरती एक धक्का. हर्षल तयार. हर्षलसाठी फुलर लेनचा बॉल आणि याहून चांगला फटका हर्षल कन्वर्ट करू शकत होते, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. जिथे गुडघा वाकवला आणि तदनंतर सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने रनसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. ब्रिजेश घरत तयार. यावेळेला टॅप केल्या बॉल डिक्लेअर झोनकडे निघून जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं डी झोन मध्ये बॉल जातोय आणि सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने आता एक रन स्कोर कार्ड पुढे चाललाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बॉलचा खेळ झालाय 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 28 रन. 28 वरती एक धक्का अशी स्थिती सध्या नवलीची आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला यश त्यांच्या मागणं डाऊन द लेग. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आता गती मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 वरती. चांगली स्थिती नवलीसाठी. DNCCला आता विकेट ही फॅक्टर भूमिका महत्वाची आहे आणि तो विकेट येईल का? काय घडलंय? आशिष यांची सर्वसाधारण फेकी. आशिष यांच्याकडनं अपेक्षा वेगळ्या असतात. DNCCला नाही फेकी चांगली करू शकले आणि आता फलंदाज हर्षू संख्या 1 न इथे आगेकूच करते आणि जाऊन पोचते 30 वरती. 6 बॉलमध्ये 15 धाव्यांची झंझावती खेळी. नाव आहे ब्रिजेश घरत. एका बाजूला 7 बॉलमध्ये 5 धावा. हर्षल चांगलं क्रिकेट. या वेळेला फटका तर खेळला जरूर. रनआउटची संधी आणि इथे पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. फलंदाज ब्रिजेश घरत बॅक टू दी डगआउट गॉन. आणि जो रिव्ह्यू आहे तो वापरलाय. मनीष घरत, सनी मोरे, संकल्प घरत, मयंक पाटील हे संपूर्ण नवलीकडून आता निश्चित स्वरूपात ज्यांचा एक वेगळा सपोर्ट आहे आणि तेही दाखल झालेत. फटका खेळला कव्हरला. क्षेत्ररक्षण आशिषचं चांगलं झालं. फेकी आली. तिसरे पंच पाहतील आणि इथे काय घडलंय. अक्कू यांनी खऱ्या अर्थानं फलंदाजांनी आकाशाकडे तो बोट उचलला. आता जुगल तांडेल येतील आणि त्या चेंडूला पाहतील की काय घडलंय. काय पाटील नेटवर्कचं क्लास वर्क राहिलं. पाटील नेटवर्कचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांनी या पालघरच्या क्रिकेटची पारदर्शकता वाढवली आणि आता शहानिशा होत आहेत. वॉर रूममध्ये अगदी पंचांना बिझी केलंय आणि पाटील नेटवर्कची एंटायर टीम शहानिशा करते की काय घडलंय काय बिघडलंय. आणि इथून आपण पाहतायत पंच दर्शवतील आणि तदनंतर त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पंच मात्र ऑन फील्ड डिसिजन देतील आणि फलंदाजांना इथून खऱ्या अर्थानं ऑन स्क्रीन आपण पाहतात OUT आउट. फलंदाज ब्रिजेशची बॅटिंग चांगली राहिली ज्यानं खऱ्या अर्थानं संघाला सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवलं आणि आता डगआउटच्या दिशेनं नवीन फलंदाज कर्णधार पद ज्यांच्या हाती भूषवलं ते नंदन घरत दाखल झालेत. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 3चा खेळ इथे संपुष्टात आला. यापुढील होणारा सामना तोही आम्ही बघणार आहोत. रत्नदीप चषकामध्ये आलेले लाडके शिस्तबद्ध प्रेक्षक यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या होणारा पुढील मॅच एका बाजूला आहे साई एकविरा अल्लाळी आणि विपक्षात विळंगी ए. साई एकविरा अल्लाळी अगदी नव्याने ह्या संघाची बांधणी केलंय आणि तिथून मात्र तो संघ खूप चांगल्या पद्धतीनं सध्या ग्रामीण क्रिकेट त्यांनी पिंजून काढलंय. ज्यामध्ये मी निश्चित स्वरूपात एक नाव घेईल. नीरज आहेत एक जबरदस्त फलंदाज आणि कर्णधार चिराग पाटील यांना पण तिथे पाहणार आहोत. 30 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाला सुरुवात आणि अमन 3 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला संपवायचं मित्रांनो लक्षात घ्या. या वयाला फटका तर जरूर खेळला. तिथे मात्र आपण पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि षटकारानं आता फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच नंदन घरत गॉन. थँक्यू. नवली संघासाठी हे गाणं अनेक वेळा फायदेशीर राहिलेलं आहे. ज्या ज्या वेळेला नवली संघ उमरोईच्या मैदानात ओव्हरऑल क्रिकेटमध्ये गेला, कठीण सामना फसला गेला आणि आता तरी देवा मला पावशील का हे सॉन्ग लागलं आणि अनेक सामन्यांची गणितं बदलली. खऱ्या अर्थानं क्रिकेट समवेत तुमचं लक फॅक्टर याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि आता तरी देवा मला पावशील का या सॉन्गनं नवली संघाला कित्येक वेळा पावलं आणि नवली संघाला उचलून घेतलेलं आहे. सध्या धावसंख्या रनसंख्या फलकावरती 31. साई एकविरा अल्लाळी आणि विपक्षात संघ उभा राहील तो म्हणजेच विळंगी आहे. दोन्ही संघ तुल्यबळ जिथे अथर्व पाटील आर्य
नीरज असतील, एक चांगले क्रिकेटपटू, होनहार खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये संपूर्ण पालघर क्रिकेट ते येणाऱ्या काळात धन आणून सोडतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. धावसंख्या 31. पुढील बॉल हर्षूसाठी. शेवटपर्यंत हर्षू किल्ला लढवतोय. हर्षूचा फटका आहे, क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला फील्ड करतायत, सिंगलच मिळतंय आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 32 वरती 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 3 गडी बाद ऑलराईट. नंदन देखील बाद झालेत आणि जिथे आता अनिकेत आणि साथीने हर्षल, जिथे आपण पाहतात आता तिसरं 3.3 षटक आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 32 आणि 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला चांगला चेंडू अनिकेत करिता, हा चेंडू अनप्लेएबल राहिला. हर्षू आता मेसेज देतात की भाई ये नाही चलेगा. क्रुशल मुवमेंटला तुम्ही आहात. 2 षटकांमध्ये 24 रन होते. आता येणाऱ्या बॉलमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर मोठा फटका येईल का? फटका खेळलाय जरूर. रनआउटची संधी पंचांनी घेतली, तिसऱ्या पंचांची मदत. आता अक्कू येतील. स्वतः एक चांगले क्रिकेटपटू निलेश फायटर या संघाला एक बेस्ट बॅट्समन म्हणून अनेक वेळा पुरस्कार ज्यांच्या नावी ते पंचांच्या भूमिकेत आज अक्कू आपल्याला पाहायला मिळतात आणि पंचांच्या भूमिकेत ते आम्हाला आता इथून पाहायला मिळतील. OUT आउट. फलंदाज इथून बाद होतील. येस, आपण पाहतायत पटेल नेटवर्क समवेत हिमांशु सिंग आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड ऑफ बोईसर, पास्तळ म्हणजेच बोईसर खऱ्या अर्थानं आपण पाहतात ते आमच्या साथीने आहेत आणि टाइम संपलेला आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतात 32 धावा ह्या धावफलकावरती. फटका जरूर खेळलाय. अगदी आपण पाहतात रनआउटची संधी होईल का? फेकी विशेषतः आपल्याला पाहायला मिळतंय. आता लेगी अंपायर पूर्ण कॉन्फिडन्समध्ये आमच्याकडे येत आहेत, परंतु जुगल तांडेल सांगतात की नो रिस्क, जोखीम पत्करणं थोडंसं कठीण राहील, ज्या अनुषंगाने त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. हर्षल शेवटपर्यंत राहिले, परंतु आपण पाहतात धावा जेवढ्या हव्या होत्या त्या नाही आल्या. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतात साई एकविरा अल्लाळी आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच विळंगी आहे. सातपाडी साई गणेश ब्रँड झालाय संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये. काय सामना केला DNCC. 2 चेंडू 6ची गरज. दिवेश पाटीलनं तो चौकार खेळला आणि तदनंतर 1 धाव घेतली आणि 1 लाखाचं स्वप्न पूर्ण केलं. फलंदाज इथे OUT आउट. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेत. आज साई गणेश सातपाडी देखील तुम्हाला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. तत्पूर्वी या पुढील मॅचचा टॉस, जिथे एका बाजूला आपण पाहतात विळंगीये आणि साई एकविरा अल्लाळी. टॉसची प्रतिक्रिया ज्या वेळेला होईल त्यावेळेला आमच्या साथीनं सातत्यानं ज्यांचा मी उल्लेख मोठ्या बंधूंप्रमाणे करत असतो, सन्मान्य श्रीयुत संतोषदा पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी, गोड गळ्याचे धनी आणि मराठी आवाजाचे नटसम्राट. ऐकूया त्यांचा आवाज. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लगेचच टॉस करणार आहोत आणि टॉससाठी मी या ठिकाणी मॅच हायलाइट्स देखील आपण पाहताय पहिल्या इनिंगचा. राहुल सर, आपल्या ॲडव्होकेट राहुल सर या ठिकाणी आपण पाहतोय, माझे खास मित्र आहेत आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर एका बाजूला विळंगी संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी संघ. दिवेश या. सॉरी, विळंगी आणि आई एक अल्ल्याली संघ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या. विळंगी संघ कर्णधार
इथून मात्र रोशन म्हणजे विळंगी संघ आपण पाहतोय टॉस जिंकतोय. रोशन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग. आणि कसं वाटतं पालघरमध्ये जेव्हा तुम्ही खेळतायत? विळंगी संघ एक खूप चांगला संघ आहे, परंतु कुठेतरी अभाव आहे क्रिकेटमध्ये, खेळू शकत नाही जास्त. आपण पाहतो ज्या ज्या टुर्नामेंट असतात त्याचं कारण काय? ठीक आहे, लास्ट फिल्डिंग घेतले लली संघ. चिराग, टॉस महत्त्वाचा होता, टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असतं? बॅटिंगच होतं. आणि कसं वाटतं या वेवर गावामध्ये येऊन ही टुर्नामेंट खेळण्यासाठी कसं वाटतंय? वेवर संघाने आपले ग्राउंड वगैरे तर खूप चांगलं केलं आहे, बघून बरं वाटते. आता बघूया जेव्हा बॅटिंग भेटेल फिल्डिंग करू त्यानुसार एक्सपिरियन्स सांगू. थँक्यू व्हेरी मच. जाऊया इन गोईंग मॅचकडे, जिथे मॅच चालू आहे. विळंगी संघ टॉस जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांनी. धन्यवाद. थँक्यू सो मच, धन्यवाद संतोषदा पाटील. सामन्याला सुरुवात झाली, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार मोरे आले. तू वाईट +1. आता यष्टीरक्षकांना इथून चांगलं यष्टीरक्षण, त्यांच्याकडे नयन सारखे यष्टीरक्षक आहेत. अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांना बिलगून नयननं जे यष्टीरक्षण केलं ते वाखण्य जोगी राहिलं. आता नयन ऑन साईडला आहेत. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि नयननं इथे फिल्डिंग चांगली केलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 8. पुढचा बॉल याही वेळेला नंदन आहेत आणि जिथे आपण पाहतात बघता बघता सिंगल मिळतंय. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते 9 वरती. बॉलचा खेळ झालाय 3. एक्स्ट्रामध्ये जी गोलंदाजी आहे ती तुम्हाला थांबवावी लागेल. पुढचा बॉल यावेळेला चेंडू चांगला होता, अगदी लेग ब्रेकचा तिखट मारा टाकला आणि तदनंतर तो बॉल जाऊन अंगावरती जरूर आदळलाय. आता बॉलचा खेळ जर झाला तर पाहिलं आपण तर 4 बॉल म्हणजेच 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु धावा आल्या, खोऱ्यानं धावा वाढतात, त्या म्हणजेच 10. या वेळेला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच ताकदीचं राहिलं नंदनकडनं. चांगला स्टॉप. जिथे हा चेंडू सहज पद्धतीनं क्षेत्ररक्षण करणं तेवढंसं सोपं नसतं, परंतु आपण पाहतात नंदनकडे ती गुणवत्ता आहे. रनसंख्या 11. फुलरलेनचा बॉल आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात नयन घरत बाबू आणि मात्र त्या बॉलला फील्ड केला. षटक संपलंय पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावा 11 या फलकावरती लागल्या. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता 22. विकेट विकेट आणि विकेट. या मॅचमध्ये यायचं असेल तर तुम्हाला इथून विकेट आणणं गरजेची भूमिका आहे. जर नाही विकेट आले तर मग DNCC हा संघ तुमच्यावरती वरचढ करेल का? परंतु नवली या संघाकडे गुणवत्ता आहे, ज्यांच्याकडे चांगले फलंदाज जरूर आहेत, गोलंदाज चांगले आहेत आणि त्या गोलंदाजीच्या जोरानं मागच्या मॅचमध्ये आपण पाहतायत प्रतीक काय गोलंदाजी केली या पट्ट्यानं. फक्त 4 रन दिले, 2 गडी बाद केले. या मॅचमध्ये थोडीशी वेगळी प्लॅनिंग आहे, जिथे गोलंदाज नयन आलेत. रनसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजेच आत्तापर्यंत जाऊन पोहोचतात 11. निश्चित स्वरूपात आपण हे एक सुंदर असं मैदान पाहताय. त्या सुंदर मैदानाकरिता सन्माननीय सौरभ पाटील DG पाटील कन्स्ट्रक्शन यांच्याकडनं आपल्याला रोलरची उपलब्धी मिळाली, त्यांचा देखील आभार. आणि त्याचबरोबर पाणी टँकर जे आपल्याला पाहायला मिळाले या मैदानाचे आउटफील्ड सजवण्याकरिता मितेश मोरे यांच्याकडनं पाण्याची खूप चांगली सुव्यवस्था झाली. त्या अनुषंगानं आज हे मैदान अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतं. त्या दात्यांचं मनपूर्वक आम्ही आभार मानू इच्छितो. इथे देखील काय गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी. या मॅचमध्ये आता हळूहळू वापसी होत चाललंय नवली या संघाची. 13 रन या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. सध्या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 आणि 2 बॉलमध्ये नयननं गोलंदाजी चांगली केली. पुढचा बॉल याही वेळेला फटका तर खेळलाय जरूर चांगला आणि हर्षलला बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर डीप पॉइंट पण बॉल क्लिअर. 4. या वेळेला आपण पाहतायत गोलंदाजी चांगली होते आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 18. यष्टीरक्षकाची पूरक साथ नाही मिळाली. हे जे अतिशय सुंदर मैदान आपण जे पाहताय ते मैदान आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं सन्माननीय श्रीयुत बंड्या शेठ, अर्थातच बंड्याभाऊ म्हात्रे, रवींद्र म्हात्रे नगरसेवक. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हे जे मैदान आम्हाला इथे उपलब्ध झालं त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानू इच्छितो. 18 वरती झटका दुसरा. आता अमनच्या साथीनं सुमित दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 धावा. मेहनत करावी लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. 2 संघ एकमेकांसमोर अगदी कडवा संघर्ष. इथून जर जिंकलात तर निश्चित स्वरूपात सुपर 8 मध्ये इथून तुम्हाला संधी मिळेल.
सुपर 8च्या संघांसाठी धावसंख्या फलकावरती 18 आहेत. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 13 आणि 13 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. 13 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या वेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलंय प्रतीकनं. प्रतीक सांगतात की मॅन ऑफ द मॅच जो मला पुरस्कार अंडरआर्म क्रिकेटमधला पहिला मिळाला तिथून मला आत्मविश्वास देखील आला आणि प्रतीकनं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 19 वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्क समेत जी स्पर्धा ही स्पर्धा जी बघतात आमचे लाडके प्रेक्षक लाडके श्रोते त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. यानंतरचा सामना टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग विळंगी संघाने घेतली आणि बॅटिंग करिता दाखल होण्याची संधी दिली ती म्हणजेच खऱ्या अर्थानं साई एकवीरा अल्ल्याळी या संघाकरिता. एक चांगल्या संघाची बांधणी युवांनी भरलेला संघ आहे ज्यामध्ये नेतृत्व चिराग पाटील करतायत. नीरज सारखा दिग्गज खेळाडू आहे. गौरव सारखा खेळाडू अथर्व पाटील आहे. ओमकार आहेत. राहुल माळी पालघर एक्सप्रेस हेही नाव विसरून नाही चालणार त्यामध्ये जिथे मात्र एक संघाची चांगली बांधणी केली. राहुल माळी सारखा सिनियर खेळाडू एका संघामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे आणि साई एकवीरा संघ हाही संघ तुम्हाला बघायला मिळेल. पार्थ सारखा एक दिग्गज क्रिकेटपटू. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतायत फक्त बॉलला दिशा दिले सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 13 धावा. शैलेश माळी त्यांचं देखील आगमन झालंय. धनसार क्रिकेटला आजही त्यांच्यासारखा गोलंदाज ना भूतो ना भविष्यातही मी पाहिलेला नसेल ज्या पद्धतीचे ते गोलंदाज आहेत. वय हा तुमचा फक्त आकडा आहे. क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणार नाव म्हणजे शैलेश माळी. यावेळेला फुलरलेनचा बॉल काय क्षेत्ररक्षण केलं. एकदा जोरदार टाळ्या. जो मी मगाशीच उल्लेख केला की वय हे फक्त तुमचं वय हा एक आकडा आहे. तुम्ही क्रिकेट या खेळाला कसं प्रेम देता रिप्लेच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले म्हणजे ते फुलरलेनचा बॉल शॉटम जॅपचा फटका आणि क्षेत्ररक्षक नयन बाबू उडता हुआ फ्लाइंग नयन. टाळ्या व्हायला हरकत नाही. काय क्षेत्ररक्षण केलं. प्रत्येक प्रेक्षकानं अगदी क्रिकेट प्रती असणाऱ्या प्रेमाखातीर नयनसाठी टाळ्या वाजवल्या. होय आम्ही या क्रिकेटचे चाहते आहोत. संघ जरी नवलीचा असला तरी देखील आम्ही प्रामाणिक क्रिकेटकडे सातत्यानं प्रेम देणारे चाहते आहोत आणि पालघरचं क्रिकेट यासाठी जाणलं जातं. चांगल्या क्रिकेटची सर्रानं होणं गरजेचं आहे आणि नयननं चांगला स्टॉप केला. 10 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 12. 10 चेंडू 12 धाव्यांची गरज. फटका तर जरूर केलाय क्षेत्ररक्षक नंदन आहेत. मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय जिथे आता एक एक बॉल अत्यंत महत्वाचा. 9 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज. यावेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा फटका तर केला परंतु नयननं क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. मॅच मध्ये आता 8 बॉलमध्ये रन करायचे 10. DNCC विपक्षात नवली संघ यजमान आहे आणि याच मैदानात अनेक वेळा त्यांनी आपल्या नावाचा दबदबा नावाचा डंका पिटलाय. आता तुम्हाला हिस्ट्री इतिहासाची पानं खोलावी लागतील. नवली संघाची काय ओळख आहे हे दाखवावं लागेल. DNCC सांगते की आम्ही देखील आमच्या घरच्या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि बोईसर क्रिकेटचं आम्ही नेतृत्व देखील केलेलं आहे. सध्या 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये सामना हा रंगला आता 9 धावेंचा. काय कमालीचा अफलातून मॅच. प्रेक्षकांना अगदी बांधून ठेवले. जो प्रेक्षक मोबाईलमध्ये बघत होता तो प्रेक्षक आता मॅचकडे बघायला लागला कारण सामना आता नेल बायटिंग. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 9. काय सामना रंगलाय. आमच्या साथीने आमचे लाईव्ह डिजिटल अपडेटर हिमांशु सिंग ब्रँड पास्थळचे काय चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट दाखवत आहेत. अगदी कमी वयामध्ये कमी काळामध्ये कार्यालयात या भागात आले आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने आता इथे स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये काय क्षेत्ररक्षण देखील राहिलं. षटक संपले तिसरं. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात 8. काय सामना रंगलाय. आलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात रत्नदीप चषक 2026 पालघरमधली पहिली स्पर्धा अंडरआर्मची. क्रिकेटला तर सुरुवात जरूर झाली. पावसानं देखील 8 महिने हजेरी ठेवली आणि तदनंतर आपण पाहता थोडंसं उशिरानं चालू झालेलं क्रिकेट आज पालघरमध्ये अंडरआर्म क्रिकेटला सुरुवात होते. ही आनंदाची बातमी आहे. जिथे आपण पाहू शकता काय कमालीचा सामना चालू आहे. एका बाजूला DNCC आणि विपक्षात नवली. चला नवली संघ क्रुशल मुवमेंटचा सामना आहे बरोबर आहे परंतु टीम मीटिंग्स थोड्या कमी प्रमाणात घ्या. जिथे आपण पाहतात आयोजकांचे मेसेज सूचना येत आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात 8. मेहनत जिद्द संयम या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागेल. अमन सांगतात की मैं हूं ना. आत्मबल आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स या शब्दावरती तुम्हाला काम करावं लागेल. गोलंदाज अनिकेत आहेत. अनिकेतनं देखील चेंडूला अनेक वेळा चांगल्या पद्धतीने फिरवलंय आणि त्या अनिकेत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अमन इन फॉर्म बॅटर.
चांगला बॉल अतिशय चांगला बॉल. ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला नवलीच्या डगआउटमधनं टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात. प्रत्येकाला वाटतं ना, ज्या वेळेला आपल्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेला त्या गावच्या संघाला पाठबळ देणं हे आपण कर्तव्य आहे. आपण आपल्या गावासाठी काहीतरी देणं आहोत. क्रिकेटच्या माध्यमातून आता आपल्या खेळाडूंना ऊर्जा देत आहेत. 5 बॉलमध्ये 8ची गरज. या वेळेला फटका चांगला आणि नयनचं कौतुक करावं लागेल. आज नयननं जी फिल्डिंग केली ती वाखणण्याजोगी राहिली. कमालीचं क्षेत्ररक्षण. मॅचमध्ये ट्विस्ट. जो सामना 12 बॉल 14 होता तो मॅच आता 4 बॉलमध्ये 7 वरती आला. हेच तर अंडरआर्म क्रिकेट आहे, हेच तर पालघरचं क्रिकेट आहे. आता जो प्रेक्षक बसला होता तो प्रेक्षक उभा झाला, जो उभा होता तो चालायला लागला, जो चालत होता तो धावायला लागला. 4 बॉल 7 आणि पुन्हा एकदा प्रयत्न चांगले केले नयननं. बॉल चाललाय त्यांना बीट करत सीमारेषेच्या बाहेर. फुलर लेनच्या बॉलला नाही मैदानाच्या आतमध्ये थारा. नयनला हेल्लो टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 येस. विकेट जर आपण तपासून पाहिले तर नवली संघाचे 5 गडी बाद झालेत आणि DNCC संघाचा 1. ज्या आमच्या लाडक्या माता भगिनी इथे आलेल्या आहेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसापासून इथे गिफ्ट हॅम्पर आकर्षक गिफ्ट आहेत. या स्पर्धेची शोभा आणखीन वाढेल आणि खऱ्या अर्थानं रत्नदीपनं करून दाखवलं. बॉल आहेत 3 रन करायचे, 3 विकेट गेलेत. नवलीचे 5 तर DNCCचा 1. काय सामना रंगला. चित्तथरारक, रोमहर्षक, ना भूतो ना भविष्यती. रत्नदीप क्रीडा मंडळाचं हे दैदिप्यमान आयोजन अगदी नेत्रदीपक, डोळ्यामध्ये साठवून ठेवणारं आयोजन आहे अंडरआर्म क्रिकेटचं. आणि सनी शिंदे अँड ऑल टीम अथक परिश्रमानंतर तुम्हाला मिळालेलं हे गोड फळ आहे. या स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि आज ही स्पर्धा संपूर्ण पालघर जिल्ह्यात या स्पर्धेची चर्चा होईल. सध्या 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 3चा मॅच. काय सामना रंगलाय. 3 चेंडू आणि 3 धावेंची गरज असताना सामना अगदी अटीतटीचा. सुमित आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय. खेळ खल्लास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना बिटवीन द गॅप. आणि इथे आपण पाहतायत सामना संपतोय. DNCC संघ सुपर 8ला जाणाऱ्या संघांसाठी मेसेज आहे. सुपर 8ला जो संघ जाईल त्याला उद्याच्या दिवसात शेवटच्या दिवसात टी शर्ट आहे आणि त्या टी शर्टवरती तुमच्या संघाचं नाव असेल. त्या संघाच्या खेळाडूंची साईज घेतली जाईल आणि त्या साईजनं त्या टी शर्ट बनल्या जातील. त्या म्हणजेच शिंदे स्पोर्ट्स ब्रँड ऑफ पालघर वेऊर आणि सनी शिंदे आणि त्यांचे संपूर्ण भाऊ 4 बंधूंनी एक साधी सुरुवात. येणाऱ्या काळात तो ब्रँड गाजेल आणि आपल्याला पाहायला मिळतील. शिंदे स्पोर्ट्स यांच्याकडनं त्या टी शर्ट आहे. DNCC गोलू आपला एक खेळाडू या. तुमच्या खेळाडूंची नावं द्या आणि साईज द्या. त्या साईजनं त्या टी शर्ट बनल्या जातील. मॅन ऑफ द मॅच अमनकडे आपण जाणार आहोत. अगदी मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे. अमन या मॅन ऑफ द मॅच. अमन मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. सनी मोरे आणि कौशल म्हात्रे आणि दीपेश पाटील यांना विनंती करतो की आपण या. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत अमनला. अफलातून खेळ. नवली संघाला पराभवाच्या छायेमध्ये ढकलण्याचा सिंहाचा वाटा ज्यांनी घेतला ते अमन आपल्याला पाहायला मिळाले. आणि मॅन ऑफ द मॅच सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अमन. अभिनंदन. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि ते आता मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. सनी मोरे एक चांगले लेदर क्रिकेटपटू, ओव्हरआर्म क्रिकेटपटू आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे सामना वीर मॅन ऑफ द मॅच हा अमनला. किती